आली ही जेव्हापासून या घरात आली आहे ना, या घरात नुसते राडे चालू आहेत. 2 मिनिटाची शांतता नाही. धैर्य, तुम्ही मामींना कॉल केला होता? मे बी दामिनी मॅडम तिकडे गेले असू शकतात. मामीलाच काय, ज्यांच्याकडे जाण्याची शक्यताही नाहीये ना, सगळ्यांना फोन करून झालं. कुणाला काहीच माहिती नाहीये. त्याशी काय बोलतोय रे आईबद्दल? मला तर हिच्यावरच डाऊट येतोय. हिनंच गायब केलं असेल आईला. भास्कर, तोंड सांभाळून बोल. शांत. हे बघा, भास्कर भाऊजी दया मामांच्या काळजीपोटीच बोलतात. भाऊजी, मी असं काहीही केलेलं नाहीये आणि हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी डोकं शांत ठेवून मॅडमला शोधलं पाहिजे. आई, 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 अगं कुठं गेलेलीस तू? आणि केवढे कॉल केले मी तुला. निदान एक कॉल उचलून सांगायचं तरी. नंतर तर तुझा कॉल सुद्धा लागत नव्हता. केवढं टेन्शन आलेलं आम्हाला. किती शोधला आम्ही तुला, कुणाला कॉल केले. तू तू होतीस कुठं? एकदा सांगून तरी जायचं की. आई, हे काय हे सगळं अचानक असं? दयाला आयुष्यभर त्याच्या मुलीची काळजी वाटून राहिली होती. त्याची एकच इच्छा होती, तिचं लग्न तुझ्यासोबत व्हावं. पण जेव्हा त्याला कळलं की त्याची इच्छा पूर्ण होणार नाही, तेव्हा त्याने स्वतःला संपवून टाकलं. पण धैर्य, तो जरी गेला असला ना, तरी त्याची इच्छा मी मरू देणार नाही. त्याची इच्छा मी पूर्ण करणार. डिवोर्स पेपर्स येथे यावर सह्या करा. ज्या नात्याला काही अर्थच नाही, आणि ज्या नात्यामुळे माझा भाऊ गेला, ते नातं संपवून टाका. आत्ताच्या आता. माझ्या भावाच्या इच्छेचा अपमान झालेला मी कधीच सहन नाही करणार. सह्या करा. आता वेळ काढण्यासारखं आणि विचार करण्यासारखं काही उरलेलंच नाही. तुमच्या लग्नाला यापूर्वीही माझी मान्यता नव्हती
आणि ह्यापुढेही नसणार. आणि तसंही धैर्याचं तुझ्यावर प्रेम नाहीच आहे. म्हणून म्हणते सही कर, तूही मोकळी हो आणि आम्हालाही मोकळं कर. दामिनी मॅडम, आमच्या नात्याला काहीच अर्थ उरला नाही. हे झालं तुमचं मत. खरं आमच्या नात्याला काय अर्थ आहे हे मी तुम्हाला नाही सांगणार. कारण तुम्हाला ते कधी कळणारच नाही. आपण जी गोष्ट मला माहितीये ती म्हणजे धैर्य आणि माझ्यात नवरा बायकोचं नातं आहे. आणि कोणी मानो वा ना मानो, त्यामुळं ते नातं संपणारं नाहीये. आणि ना कधी बदलणार आहे. आणि तुम्हाला जर इतकंच वाटतंय ना की धैर्यांचं माझ्यावर अजिबात प्रेम नाहीये, ठीक आहे, करते मी साहेब. पण त्याआधी धैर्यांनी स्वतःहून या पेपर्सवर सह्या केल्या पाहिजे. धैर्य, आता सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत. प्रेम का इगो, याच्यामध्ये तुम्ही काय निवड करताय मला बघायचंय.